नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेसाठी लेक्चर्स बघत आहोत. त्यामध्ये आपण आज काय बघणार आहोत तर आपलं जे महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण, बघा हा टॉपिक जो आहे ना, महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण हा जो टॉपिक चालू आहे त्याच्यातला आज आपलं चौथं लेक्चर आहे आणि याच्यानंतर अजून 2 लेक्चर येतील म्हणजे मग आपला हा टॉपिक कंप्लीट होईल. ठीक आहे. मग हा टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर आपले किती 4 टॉपिक पूर्ण कंप्लीट होतील या अनुक्रमणिकेमधले. बघा कोणते पहिला, दुसरा, तिसरा होईल आणि हा चौथा जो समाज सुधारक झालेला आहे. ठीक आहे. हे टिक केलेले टॉपिक आपले झालेले आहेत. हा आपला ऑनगोइंग आहे आणि सोबत विज्ञान पण आपला चालू आहे. ठीक आहे. आणि आपण सोबत संकीर्ण, तर संकीर्ण पण आपण ज्याच्यात चार्ट दिलेले आहेत. संकीर्णाची एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे मी, तर त्याच्यात ते सगळे टॉपिक येणार आहेत संकीर्णाचे. त्याच्यातला एक व्हिडिओ आलेला आहे, जस्ट कालच मी रात्री पोस्ट केला होता उशिरा. ठीक आहे. तर एवढं सगळं लक्षात ठेवा. बरं, आता याच्या आधी जो व्हिडिओ मी टाकला होता ज्याच्यात एका सरांनी मला बुक लिस्ट विचारली आहे. कोणता व्हिडिओ? जो याच्या पूर्वीचाच व्हिडिओ येऊन गेलेला आहे. त्याच्यात सरांनी मला सरळ सेवेच्या एक्झामसाठी बुक लिस्ट विचारली आहे. ठीक आहे. तर सरळ सेवेच्या एक्झामसाठी त्यांनी बुक लिस्ट सांगितली आहे. तर या व्हिडिओच्या सुरुवातीला मी थोडंसं गायडन्स करणार आहे. ऐकून घ्या. ज्यांना ऐकण्याची आवश्यकता नसेल त्यांनी पुढे ढकलून द्या व्हिडिओ आणि तुमचा अभ्यासाला लागा. ठीक आहे. आता मी याच्यात सांगते कारण मला तिथे सगळंच टायपिंग करायला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं, म्हणून मी इथे बोलण्यातून व्यवस्थित तुमच्यापर्यंत मेसेज पण जातो, म्हणून मी हा मार्ग निवडते. तर बघा सर, सरळ सेवेसाठी तुम्हाला बुक लिस्ट हवी आहे. तर मी बुक लिस्ट सांगण्याऐवजी काय सांगते ते बघा. बुक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे काय करायला पाहिजे, पण काय सांगायचं ते आता नीट समजून घ्या. आता हे सांगताना पण मी तुम्हाला माझंच उदाहरण देऊन सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. आता माझं उदाहरण देण्यामागे एक तुम्ही समजून घ्या की मी माझं उदाहरण देते याच्या पाठीमागे माझा हा उद्देश असतो की तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य कळतं, मग की मॅडमचं स्वतःचं असं आहे तर मग आपल्यासोबत का नाही होऊ शकत. कळलं? त्याच्यासाठी मी माझं उदाहरण, जिवंत उदाहरण देत असते. ठीक आहे. तर बघा, तुम्ही बुक लिस्ट विचारली आहे तर ऐका. ॲज सच अशी बुक लिस्ट सध्या मला सांगता येणार नाही. का नाही सांगता येणार? ऐका. मी स्वतः सुद्धा तलाठीला वेटिंगला आहे आणि मी कसा अभ्यास केला आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते. हे बघा, राज्यसेवा इंटरव्ह्यूला मी पण होते. कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप बीच्या मी मेन्स दिलेल्या आहे. बघा, राज्यसेवा इंटरव्ह्यू पण दिला आहे, म्हणजे क्लास 1च्या पण एक्झाम मी दिलेल्या आहेत, इंटरव्ह्यूपर्यंत गेलेली आहे. कंबाईन ग्रुप बीच्या पण मेन्स दिलेल्या आहेत. कंबाईन ग्रुप सीच्या स्किल टेस्टला पण आहे आणि कंबाईन आणि सरळ सेवेची मी एक्झाम दिलेल्या आहेत. त्याच्यात मी तलाठीला वेटिंगला आहे. ठीक आहे. आता याच्यातून मला तुम्हाला सांगायचं काय आहे सर, की जेव्हा आपण सगळा अभ्यास करतो ना, म्हणजे आता बघा, आता जर तुम्ही सरळ सेवेच्या दृष्टीने जर विचार केला आणि त्याच्यात जर तुम्ही हा विचार केला की तलाठी, नगर परिषद आणि इतर कोणत्या असतील त्याचा एक ग्रुप करा, दुसरा ग्रुप करा पोलीस भरतीचा. ठीक आहे. तर मला सांगायचं काय होतं की तलाठी भरती ह्या एक्झामसाठी, बरं ह्या सांगण्याच्या आधी मला हे सांगायचं आहे की राज्यसेवा इंटरव्ह्यू, कंबाईन ग्रुप सीची मुख्य परीक्षा आणि तलाठीचा आलेला पेपर, ह्या सगळ्या एक्झाम माझ्या एकत्र आल्या होत्या आणि त्या मी कशा टॅकल केल्या हे मी माझ्या स्पर्धा परीक्षा आणि माझे अनुभव भाग 1 मध्ये हे मी तुम्हाला विस्तृत स्वरूपात सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मला हेच तुम्हाला काय सांगायचं आहे की त्या एक्झाम म्हणजे तलाठी भरती मी विदाऊट अभ्यास जाऊन बसली होती, ग्रुप सीची मी विदाऊट अभ्यास जाऊन बसली होती. ठीक आहे. तलाठी भरतीला मी फक्त काय केलं होतं, आदल्या 1-2 दिवस मराठी आणि इंग्लिशचे थोडेफार व्हिडिओ बघितले होते, ग्रामरचे, हे पण मी तुम्हाला सांगते. आणि त्याच्यावर मी ह्या 3 एक्झाम आणि 3 एक्झाम मी पास झाली होती. म्हणजे वेटिंग लिस्टला आली तो माझा चांगलाच रिस्पॉन्स म्हणजे हे होतं, मी समजू म्हणजे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे की मी आली तलाठीला वेटिंगला आली. कंबाईन ग्रुप सीची पण मुख्य मी पास झाली होती, स्किल टेस्टला पण होती आणि राज्यसेवाच्या इंटरव्ह्यूला पण मी क्वालिफाय झाले होते. कळलं तुम्हाला? आता याच्यातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे सर, की समजा तुम्ही तलाठीसाठी किंवा तलाठी आणि त्याच्यासारखा जो पॅटर्न आहे इतर अभ्यास याच्यासाठी प्रिपेअर करत असाल, ज्याच्यात काय असतं, GS 25 मार्काला असतं, बरोबर. त्याच्यानंतर मॅथ्स LR 25 मार्काला असतं, मराठी 25 मार्काला असतं आणि इंग्लिश 25 मार्काला असतं. ठीक आहे. आता जर असा पॅटर्न असेल तर माझं म्हणणं काय आहे, GS जे 25 मार्काला असतं ना सर, ते GS साठी जर बुक लिस्ट द्यायची झाली ना
तर त्याच्यासाठी खूप आहे. जर आता बघा, आता नीट ऐका मी काय म्हणते, जर थोडक्यात आणि छान अभ्यास करायचा असेल आणि तुम्ही ऑलरेडी ह्या क्षेत्रात आधीपासून असाल तर एक छोटूसं बुक घ्या जे मी हे वापरते आहे. ठीक आहे, जसं मी राजेश भराटे सरांचं हे पुस्तक वापरते बरोबर, ज्याच्यात हे दिलेलं आहे बघा. ही अनुक्रमणिका आहे जी तुम्हाला दिसते आहे, याच्यात सगळे सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. ह्या व्हिडिओचं ह्या पुस्तकावरचं इंट्रोडक्टरी लेक्चर पण आहे ज्याच्यात काय काय दिलेलं आहे या पुस्तकात, हे मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. जर तुम्हाला जर छान अभ्यास करायचा असेल, खूप लेंदी करायचा नसेल तर ह्या पद्धतीने अभ्यास करा. कसा, जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर मला सांगता नाही येणार की तुम्ही कोणाचं घ्या, तुम्हाला जे छान वाटेल ना तुम्ही बुक शॉपमध्ये जा, तुम्हाला ज्या लेखकाचं ज्या ऑथरचं ज्या प्रकाशनाचं पुस्तक छान वाटेल ते तुम्ही घ्या आणि तुम्ही प्रिपरेशन करा. आता हे पुस्तक तर मी म्हटलंय तुम्हाला की मी हे सगळं कंप्लीट करून घेणार आहे. ठीक आहे, याचे बरेचसे लेक्चर आलेले आहेत, तुम्ही माझे हे लेक्चर्स फॉलो केले तरी तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी या क्षेत्रात असाल आधीपासून तर तुमचा GSचा अभ्यास असेल असं मला वाटतं, त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करायची गरज नाही. कारण मग तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे, मॅथ्स LR तुमचे सुटायलाच पाहिजे, मराठी इंग्लिशचं ग्रामर तुम्हाला सुटायलाच पाहिजे. हे हातचे मार्क्स जर बाकीचे घेऊन पुढे जात असतील तर इथे गटांगळ्या खाण्यात काहीच पॉईंट नाही आहे कोणत्याच विद्यार्थ्याने, कळलं. तर तुम्हाला त्याच्यावर लीड घ्यावी लागेल, मॅथ्स LR पक्क करावं लागेल, त्याचे जे काही PYQ आलेले आहेत ते तुम्हाला करावे लागतील, मराठी इंग्लिशचे PYQ तुम्हाला करावे लागतील आणि अभ्यास पण व्यवस्थितच करावा लागेल. ठीक आहे, आणि GS म्हणजे तुम्हाला कळलं का, मला थोडक्यात सांगायचं काय आहे. बुक लिस्ट जर सांगायला गेली तर माझ्याकडे अशी बुक लिस्ट नाही आहे, मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही मराठी इंग्लिश प्रिपेअर करा, व्यवस्थित ग्रामर करा, मॅथ्स LR व्यवस्थित प्रिपेअर करा, त्याच्यानंतर सरळ सेवेचे आत्तापर्यंत जे आलेले PYQ आहेत ते करा. आता याच्यात जे मी सिरीज राबवते याच्यातही PYQच आहेत, ज्याच्यात मी PYQ व्यतिरिक्त व्यवस्थित सगळं एक्सप्लेन करत असते. ठीक आहे, हे एक झालं. नंतर GSचा आपण करतच असतो, तुम्ही GS कितीही केलं तरी कमीच आहे. आता तलाठीच्या माझ्या वेळेस आहे ना प्रश्न असे साधे सुधे नव्हते, प्रश्न अवघडच होते. ठीक आहे, म्हणजे GSची लेव्हल पण आपली आहे जास्त, म्हणजे असं थातूर मातूर म्हणजे बघा एकदम छोटे असे सोपे सोपे प्रश्न क्वचित असतात, मोठे मोठे म्हणजे अवघड प्रश्नांची पण पातळी असते. म्हणजे असं नाही की सरळ सेवा आहे तर सोपं असतं, त्यामुळे सरळ सेवा टॅकल करायची असेल तर इनडेप्थ अभ्यास लागतोच. तर हे झालं. आता राहिली पोलीस भरतीची. आता पोलीस भरतीच्या पॅटर्नमध्ये मी स्वतः कधी दिलेली नाही आहे, त्यामुळे त्याविषयी वक्तव्य करणं माझ्याकडनं चुकीचं होईल. पण जेवढं मी बघते की ह्या पुस्तकात सरांनी काय केलेलं आहे की पोलीस भरतीवरचे, आता बघा मागील पोलीस भरतीवरचे प्रश्न, ठीक आहे, नंतर पोलीस प्रशासन आणि चालक भरती तांत्रिक प्रश्न स्पेशल मुंबई, म्हणजे मुंबई पोलीस भरती आणि पोलीस भरती याच्यावर जे पोलीस भरतीवरचे जे काही प्रश्न आहे तर असं जर असे पण तुम्हाला जर करायचे असतील पोलीस भरतीसाठी तर तुम्ही त्या टाईपचं सरळ सेवेचं पुस्तक घ्या. आता हे कॉमन दिसतंय मला. ठीक आहे, याच्यात सरांनी पोलीस भरतीसाठी पण कव्हर केलं आहे, त्याचे वेगळे चॅप्टर दिलेले आहेत आणि प्लस सरांनी काय केलं आहे जे यापूर्वी येऊन गेलेलं आहेत इथे सरांनी मेन्शन केलेलं आहे, हे सरांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. तर माझं सांगण्याचं काय होतं की थोडा सिस्टमॅटिक अभ्यास करा जेणेकरून मग पोस्ट निघेल. असं खूप ढीकभर पसारा घेऊन अभ्यास करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. ठीक आहे, भले तुम्ही मग PYQ करा. आणि अजून एक, आता परीक्षा नेमकं कोण घेणार आहे, TCS IBPS घेणार आहे का आता MPSC घेणार आहे हे पण नीट माहिती नाही आहे. ठीक आहे, तर हे माहिती झालं तर मग पॅटर्न बदलू शकतो का हे मी काहीच सांगू शकत नाही, पण अभ्यास हा कुठे ना कुठे लागू होतोच. आता मी तुम्हाला माझ्या उदाहरणावरून सांगते की जसं मी राज्यसेवाच्या मुख्याला होती, कंबाईन ग्रुप Cच्या मेन्सला होती आणि तलाठीला आली, तलाठी पण होती माझी. मी काय अभ्यास केला असेल विचार करा. हे त्याच्यात मी एक 45 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे ज्याच्यात मी एक्सप्लेन केलेला आहे. मग आणि जर म्हणजे मला काय म्हणायचं ह्या सगळ्याच्यातून की आपलं जे पूर्वसंचित असतं ना अभ्यासाचं ते पणाला लागतं पुढच्या एक्झामसाठी, तर मला हे तुम्हाला याच्यातून सांगायचं होतं. तर तुम्ही आता एक काम करा, जिथे कुठे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे व्हिडिओ बघा. हे पुस्तक मी पूर्ण कंप्लीट करून घेते आहे, याचा एकूण एक व्हिडिओ व्यवस्थित कव्हर करा. GSचे अजून कुठून तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ मिळत असेल ते कंप्लीट करा. मॅथ्स LRवर फोकस करा.
ग्रामर, मराठी इंग्लिश ग्रामरवर फोकस करा, जेणेकरून सरळ सेवेची तुमची एक्झाम निघेल. हां, आणि GS तर आता तुम्हाला तर माहितीच असेल, GSसाठी आपण किती वाचलं तरी कमीच असतं. मग PYQच्या माध्यमातून, आणि इथे ते चार्ट दिलेले आहेत, चार्टच्या माध्यमातून हे पुस्तक तर खूप छान आहे माझ्या दृष्टीने. तर बघा. आणि अजून एक, जर कोणाला काही वाटत असेल, मी आता एक सांगते तुम्हाला की मी ह्या पुस्तकाविषयी बोलते आहे, तर ही एक गोष्ट नीट जाणून घ्या. जे काही पुस्तकं मी दाखवते तुम्हाला, हे मी बुकशॉपमध्ये जाते, मी बघते, मला ते पुस्तक आवडले तर मग मी त्या लेखकांना फोन करते, त्यांची रीतसर परमिशन घेते, आणि परमिशन घेतल्यानंतर त्यांनी जर मला परमिशन दिली तर मी ते पुस्तकं दाखवते. ही एक गोष्ट तुम्ही नीट गृहीत धरा. कोणीही मनात हे आणू नका आता की मॅडम ह्या पुस्तकाचा प्रचार करताय. अजिबातही नाही. मी जर तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणते ना, मला माहिती की त्या लेखकांपर्यंत जाण्यासाठी मला त्यांची परमिशन, मला त्यांचे नंबर मिळवण्यापासून सुरुवात असते. कळलं? त्यामुळे हे असं कुठेच नाही आहे, कोणत्याच लेखकाच्या बाबतीत नाही. बरं, मग या सगळ्या सरांशी ज्यांचे मी पुस्तकं दाखवते, हे सगळे मला खूप ओळखतात का? तर माझ्या खूप ओळखी आहेत का? तर असं अजिबात नाही आहे. जस्ट मी त्यांना एक कॉल करणार, ते मला काय माहिती विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं मी देणार, ते माझ्याशी व्यवस्थित बोलता. एकदा झालं, त्यांना कळतं अशा मॅडम आहेत, त्यांचं असं यूट्यूब चॅनल आहे, त्यांना काय पडताळणी करायची ते करत असतील, त्यांना वाटलं तर ते मला परमिशन देतात. तिथे त्यांचं काम संपतं. नंतर ना त्यांचा कॉन्टॅक्ट माझ्याशी असतो, ना माझा कॉन्टॅक्ट त्यांच्याशी असतो. कळलं? हे प्रत्येक ऑथरच्या बाबतीत मी सांगते आहे. माझा कोणत्याही मग फक्त एक परमिशन घेण्यापुरतं माझा त्यांना कॉल असतो किंवा मेसेज असतो की सर असं आहे. मी माझे व्हिडिओज त्यांना पाठवते, त्यांना वाटलं तर ते मला परमिशन देतात. कळलं तुम्हाला? आता बऱ्याच वेळा असं होतं की मला सांगतात विद्यार्थी की मॅडम तुम्ही ह्या पुस्तकातून शिकवा, त्या पुस्तकातून शिकवा. मग तुम्हाला काय वाटतं, मी त्यांची परमिशन घेतलेली नसेल का? तुमच्या विना तुमचा एकही शब्द मी खाली पडू देत नाही. मी तुमच्या तुम्ही बघा आत्तापर्यंत माझा हिस्ट्री आहे, मी एकाही कमेंटला असं हलक्यात घेत नाही. प्रत्येक स्टुडंट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे? तर मग ह्या प्रोसेसमधून मी जाते. आता हे पुस्तक मला खरंच मनापासून आवडलेलं ना, मी त्या सरांना कधी बघितलेलं आहे ना कधी ओळखते कोणत्या शिक्षकांना. ठीक आहे, एवढं आहे. हां, KBCमध्ये माझं सिलेक्शन जेव्हा झालं होतं तेव्हा मला फोन अ फ्रेंडसाठी लागत होते, तेव्हा मी 2 शिक्षकांना कॉल केला होता. ते माझे फोन अ फ्रेंड झालेले. आणि अजून एक माझा चांगला मित्र आहे जो डेप्युटी कलेक्टर आहे, तो एक झालेला. मी तुम्हाला सांगितलं माझी बहीण स्वतः STA आहे, तिचे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांना मी एक फोन अ फ्रेंडसाठी घेतलेलं होतं. असे 4 जण होते. असे ते 2 सर असे ते. हां, पण ह्या सगळ्या सरांना एवढं माहिती आहे की माझं नाव त्यांच्याकडे सेव्ह आहे, त्यांना माहिती आहे अशी ही मुलगी आहे आणि अशी ती व्हिडिओ बनवते आपल्या पुस्तकावर. पण हे सगळं रीतसर चाललेलं असतं. म्हणून असं तुम्ही कुठे मनात आणू नका की कोणी मला दिलेले असतात का हे पुस्तके. ही माझी मर्जी असते, माझी इच्छा असते कोणाचं पुस्तक वापरायचं, कोणाचं पुस्तक नाही वापरायचं. आणि मग मी त्यांच्याकडे जाते, परमिशन घेते. परमिशन दिली तर मी निश्चिंत मनाने व्हिडिओ बनवू शकते, निश्चिंत मनाने. ते पण मोकळ्या मनाने. समोरच्या व्यक्तीने परमिशन दिली तर मला जास्त चांगलं वाटतं. कोणाला आवडत नसेल तर मी पुन्हा फिरकत नाही, विचारत नाही. ठीक आहे? तर अशी माझी सगळी प्रोसिजर आहे. मी कधीही याविषयी तुमच्याशी बोललेले नाही, आज मी तुम्हाला सांगते आहे. कारण मी प्रत्येक गोष्ट खरी बोलून दाखवते, याच्या मागे कारण आहे. माझंही स्वतःचे अनुभव खरे सांगते, तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य कळावं म्हणून. आणि ज्या फेजमधून मी गेली आहे, मला नाही वाटत तुम्ही थांबावं त्या फेजमध्ये. ठीक आहे? तर तुम्ही पण पटकन ह्या चक्रव्यूहातून निघावं आणि पुढे तुमचं करिअर मार्गी लागावं. मी तुम्हाला हे पण सांगते, कोणत्याही परीक्षेला किरकोळ समजू नका. ना सरळ सेवेला, कंबाईन ग्रुप Cला, कंबाईन ग्रुप Bला, राज्यसेवेला तर तुम्ही समजत नसालच. तुम्ही लहान वयात असाल तर पटकन एखादी पोस्ट मिळवून घ्या. क्लास 1ची मिळाली, चांगली गोष्ट आहे. नसेल मिळत तर क्लास Bची, क्लास Cची, सरळ सेवेतून कोणतीही एक पोस्ट घ्या. माणसाकडे आज पैसा असणं महत्त्वाचं आहे. पैसा असला की माणूस पुढच्या गोष्टी करू शकतो. तुम्ही किती दिवस कोणावर डिपेंड राहणार आहात? कळलं? त्याच्यासाठी माझी ही धडपड आहे. आणि मी तुम्हाला एक शेवटचं सांगते, मी जे काही करते त्यात माझा हेतू खूप शुद्ध आहे. जर हे पुस्तक आता जसं मी तुम्हाला सांगते आहे की मी आता जे सिरीज फॉलो करताय त्यांना माहिती आहे मी कशा पद्धतीने घेते आहे. मला काय वाचून दाखवायला मला स्वतःला आवडत नाही, माझा स्वतःचा तसा अभ्यास नसतो.
कळलं तुम्हाला? आणि ह्या पुस्तक पूर्ण झालं माझ्याकडून आणि समजा ह्या पुस्तकाचा तुम्हाला फायदा झाला, हां हे झालं, किंवा मी समजा तुम्हाला मी म्हटलं की मी तुम्हाला मॅथ्स सेलरचे PYQ असतील सरळ सेवेसाठी कुठे मला भेटले, किंवा कोणते मराठी इंग्लिश ग्रामरवरचे जर सरळ सेवेचे PYQचं पुस्तक मला भेटलं तर मग मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ आणेल असं मी तुम्हाला म्हटलेलं, बरोबर? आणि जर हे सगळ्या या सगळ्या अभ्यासाचा जर तुम्हाला खरंच फायदा झाला आणि खरंच तुमची एखादी पोस्ट निघाली आणि त्याला कुठेतरी माझा हातभार लागत असेल आणि कोणाला वाटत असेल की नाही मॅडमच्यामुळे आपला खरंच फायदा झाला, तर जर माझ्यामुळे तुमचा फायदा झाला ना, तर आदरणीय राजेश भराटे सरांना पण त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. कधी ते भेटले तर त्यांना आभार व्यक्त करा, की त्यांना म्हणा की तुम्ही परमिशन दिली, कारण त्या सरांनी जर मला परमिशन दिली नसती तर मी हे पुस्तक दाखवू शकले नसते. असं सगळं आहे. त्यांना फक्त मी एकदाच विचारलेलं, त्यांनी मला परमिशन दिलेली, त्याच्यानंतर काही नाही, त्यांचा माझ्याशी कॉन्टॅक्ट नाही, मी पण त्यांना कधी कॉन्टॅक्ट केलं नाही. माझं कर्तव्य एवढंच असतं, त्या लेखकांशी बोलून परमिशन घ्यायची आणि मग परमिशन दिल्यानंतर पुस्तक निश्चिंत मनाने तुमच्यापर्यंत आणायचं. ठीक आहे? मग माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जे मी आणते ना या सगळ्या गोष्टी करायला मलाही वेळ लागतो, मलाही अभ्यास करावा लागतो. जर मग मी निर्मळ मनाने सगळं काही तुमच्यापर्यंत पोहोचवते तर ह्या सगळ्या गोष्टींचा कृपया तुम्ही फायदा करून घ्या, जेणेकरून तुमची पोस्ट निघेल. ठीक आहे? आता जसं एका सरांनी मला सांगितलं की नगर परिषदेची एक्झाम होईपर्यंत कृपया हे आमचं कंप्लीट करून घ्या, तर 100% जर कोणी मला इतकं सांगतंय ना, तर मी कोणीतरी हे सांगते ह्याच्यातच मी खूप मानते त्या गोष्टीला, की मला जर हे कोणीतरी सांगतंय तर मी माझे प्रयत्न करेल, 100% प्रयत्न करेल की जर नगर परिषदेसाठी कोणी एक्झामसाठी प्रिपेअर करतंय, पुढच्या एक्झामसाठी करतंय, कोणी मला म्हणतंय की तुम्ही प्लीज प्रयत्न करा, तर मी नक्कीच त्या विनंतीला मान देईल, अगदी मनापासून देईल. आणि अगदी मी माझ्यासाठी इतका अभ्यास नसेल केला ना, तर तुमच्यापर्यंत ते पुस्तक आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. कळलं? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता इथेच 17 मिनिटं झाले, आजचा व्हिडिओ बराच मोठा होणार आहे, तर हे मी बोलले, पण मग याच्यासाठी पुन्हा सेपरेट व्हिडिओ आणावा लागला असता. तर फक्त तुम्ही मतितार्थ समजून घ्या. मला एवढंच सांगायचं होतं की जर मी माझ्या अभ्यास न करता जाऊन बसू शकते एखाद्या एक्झामला, म्हणजे अभ्यास न करता म्हणजे कसं, जर पूर्वीच मी केलेले आहेत अभ्यास आणि मला फक्त आता तिथे ॲप्लाय करायचं आहे अभ्यास, तर माझ्या बाबतीत हे होऊ शकतं, तर तुमच्या बाबतीत का नाही होऊ शकत? मी तर घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून कधी कधी तर बऱ्याच वेळा मी हॉस्पिटलमध्ये असते आणि हॉस्पिटलमधून मला जावं लागतं पेपरला. कळलं? अशी कंडिशन असते. हां, हॉस्पिटल म्हणजे पेशंटसोबत असते मी, असं मला म्हणायचं आहे. तर मग अशा गोष्टी आहेत, तिकडून तिकडे जर मला जावं लागतं, मला अभ्यासाला वेळ नसतो. जर मी हा एक्झाम क्रॅक करू शकते या पद्धतीने, तर तुम्ही का नाही करू शकत? मला एवढंच तुमच्यापर्यंत आणायचं आहे. ठीक आहे? आपण आता पुढच्या आपल्या व्हिडिओकडे वळूया. बघा, पहिला प्रश्न आहे आपला, सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर फलटण शुगर वर्क्स. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर सातारा येथे, वाई. ठीक आहे? वाईमध्ये आहे, पण वाई कुठे आहे? सातारामध्ये. भवानी चित्र संग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरात आहे? तर औंध येथे. कोणता पिकनिक पॉईंट महाबळेश्वरमध्ये नाही? तर टेबल लँड. हां, आपण त्याला पांचगणी म्हणू शकतो, पांचगणी टेबल लँड, जे साताऱ्यामध्ये आहे. महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर 1438 मीटर. सॉरी. कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही? तर वेंगळगड. ठीक आहे? आता हे बघा, खटाव हा एक तालुका पण आहे, म्हणजे खटाव. बघा आता खटाव कुठे आहे? बघा, हा आहे सातारा, दिसतोय तुम्हाला? सातारा. आणि साताऱ्यातला एक तालुका आहे खटाव. ठीक आहे? दिसलं? त्यालाच काय म्हणतात? वडूज. ह्या गोष्टी पण बारीक सारीक लक्षात ठेवा. पुढे बघा,
कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगाने मिळत नाही विचारतायत? तर कोणती? वसना नदी. बघा पुन्हा वाचू आपण हा प्रश्न. कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर वसना नदी. तर हा जो प्रश्न आहे मला थोडंसं सर्च घ्यावा लागेल ह्या प्रश्नाविषयी. मी शोधलं पण सांगण्या इतपत मला काही जास्त माहिती मिळाली नाहीये, तर मी हा पेंडिंग ठेवते. पण सध्या तुम्ही काय आहे तेवढं पाठ करा. माहिती मिळाली की मी आणते. पुढेच बघा. येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर पूर्णा नदीवर. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया. हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1999. ठीक आहे, 1999. पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश तालुक्यात आहे? तर मोखाडा. पुढे बघा. पालघर जिल्ह्यातील डॅश डॅश हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे? तर सातपाटी. पुढे बघा. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे पीठ कोणते? तर सप्तशृंगी वनी, जे नाशिकला आहे, सप्तशृंगी मातेचे मंदिर. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितवे क्रमांकाचे राज्य ठरले? तर दुसरे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम लावा. तर बघा, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी. तरी आपण एकदा मॅपवर बघून घेऊ. मी तुम्हाला दाखवते 1-2 मिनिट फक्त. बघा, नाशिक, औरंगाबाद. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलंय? पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंतर म्हटले जालना आणि मग परभणी. बघा, लागून आहे सलग. नाशिक, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मग परभणी. ठीक आहे, पुढे वळूया. कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे? तर गहू. ठीक आहे, कल्याण सोना. आता हा तिसरा चौथ्यांदा प्रश्न आलाय. कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे? तर गव्हाची जात आहे. ठीक आहे, पुढे बघा. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? तर ठाणे. कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही विचारता येते? तर भंडाऱ्याची. तर मग वर्धा जिल्ह्याच्या सीमा आपण बघून घेऊ. ठीक आहे, बघा, हा आहे वर्धा जिल्हा. त्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर. हा आहे वर्धा. मग भंडाऱ्याची आहे का? तर नाही. वर्ध्याला लागून असणारे जिल्हे बघा, अमरावती आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे. आणि बघा, वर्ध्याची सीमा MP ला सुद्धा लागून नाहीये, हे पण नीट लक्षात घ्या. कोणता राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही? तर कोणता नाही जात? NH16. NH16. सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय? तर सेगाव. सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय? तर सेगाव. पुढे बघा. गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? तर एरंडी. बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात. ठीक आहे, बघून घेऊया आपण मावळ तालुका. बरं, हे मी तालुके तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवण्याचं कारण इतकंच की जर सारखं सारखं आपण तेच बघत राहिलो तर आपल्याला एक पाठ पण होऊन जातो, कोणता तालुका कोणत्या याच्यात आहे, जिल्हे पण नजरे खालून जातात. तर बघा, मावळ तालुका आपल्याला बघायचा आहे. हे आहे पुणे जिल्हा. आणि हा बघा, हा दिसतोय तुम्हाला मावळ तालुका, त्यालाच काय म्हणता? वडगाव. ही पण गोष्टी लक्षात ठेवा. आपण काय बघितलं? खटाव आधी साताऱ्यातल्या, आणि त्यालाच काय लिहिलंय? वडूज. तसंच मावळला पण लक्षात ठेवा, वडगाव म्हणताय. ठीक आहे, तर या गोष्टी पण लक्षात ठेवत चला सायमल्टेनियसली. पुढे बघा, पुन्हा वाचते. बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यातली मावळ तालुक्यात. माळशेज घाट कोठून जातो? तर आळेफाटा, कल्याण. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना व स्थान कोणते? तर जळगाव.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि स्थापना कधी 1989 1989. पुढे बघा अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर धुळे जिल्ह्यात आहे. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात मालगुजरी. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात तर मालगुजरी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कुठे तर चौंडी. ठीक आहे चौंडी. पुढे बघूया सलाबत खानचा मकबरा. सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे चांदबिबी महाल. उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढे बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तर कळसुबाई. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते तर त्र्यंबकेश्वर जे नाशिकमध्ये आहे. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे तर प्रवरा नदीवर आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर मोरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे तर अंबाझरी नागपूर येथे. पुढे बघा खरोसा लेणी कोणत्या तालुक्यात आहे तर औसा तालुक्यात आहे लातूरमधल्या. ठीक आहे औसा तालुक्यात लातूरमधल्या आपण बघून घेऊ. बघा हा आहे लातूर दिसतोय तुम्हाला छोटा हा नकाशा इथे दिसतोय आणि त्याच्यातलं हे बघा औसा तालुका. ठीक आहे औसा तालुका. पुढे बघा महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे तर बेसॉल्ट. महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली तर फलोत्पादन. पुढे बघा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे तर खोपोली येथे. कुठे आहे रायगड जिल्ह्यात आहे आणि काय आहे ते जलविद्युत केंद्र आहे. अशा 3-4 गोष्टी प्रश्नातून कळत असतात. सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा नाहीतर उद्या प्रश्न उलटा करून विचारला खोपोली हे जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर तिथे विचार करत नाही बसायचं. तिथे आपल्या लक्षात असायला पाहिजे अरे आपण हे वाचलेलं आहे त्यामुळे लगेच सगळ्या गोष्टी पाठ करून घ्यायच्या. किंवा मग असं विचारतील महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खोपोली हे काय आहे अणुविद्युत आहे जलविद्युत आहे पवन काय जे असेल ते तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅश डॅश येथे पूर्ण झाला तर गुहागर. ठीक आहे काय आहे समुद्र किनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प. पुढे बघा कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख विभाजक आहे तर सह्याद्री. निमकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कोठे आहे तर फलटण. ठीक आहे निमकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कोठे आहे तर फलटण येथे. पुढे बघा डॅश डॅश या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई लोह राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनांचे महत्त्वाचे केंद्र आहे तर नागपूर. ठीक आहे बघा नागपूर या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई लोह आणि राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे तर अलिबाग रायगड येथे. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते तर बॉक्साईट. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते रत्नागिरी. तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते भंडारा. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते तर माडिया गोंड. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे तो कृष्णा नदीवर. आता हे सगळं लक्षात ठेवा. औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली जिल्ह्यात आहे. कोणत्या नदीवर आहे कृष्णा नदीवर आहे. ठीक आहे पुढे बघा कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही विचारतायत तर इथे शिरपूर दिले आणि शिरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे तर धुळे जिल्ह्यात आहे. बघा आपण नंदुरबार आणि धुळे दोन्ही बघून घेऊ. हा आहे धुळे. ठीक आहे धुळ्यामध्ये 4 तालुके आहेत बघा साक्री खेडा शिरपूर आणि धुळे. आणि इथे बघा आता हा आहे नंदुरबार ज्याच्यात 6 तालुके आहेत अक्कलकुवा धडगाव अकरानी तळोदे शहादा नंदुरबार आणि नवापूर. ठीक आहे पुढे बघा
मराठवाडा विभागात कोणता जिल्हा येत नाही विचारता येते, ठीक आहे. कोणता येत नाही, तर वाशिम येत नाही. मग वाशिम येतो कशात, तर वाशिम येतो अमरावती विभागात. मग आता तुम्हाला मी ऑलरेडी हे दाखवलेलं आहे की अमरावती विभागातले जिल्हे पाठ कसे करायचे हे आपल्या ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये येऊन गेलेलं आहे, ठीक आहे. तर म्हणून म्हणते सगळ्या सिरीज बघा तुम्ही, सगळ्या गोष्टी मग तुम्ही नोट डाऊन करून घ्या ज्या तुम्हाला योग्य वाटतात त्या, म्हणजे मग तुमचा सर्वांगीण अभ्यास होण्यास मदत होईल. तोपर्यंत आपण आता हे बघूया की बघा वाशिम विचारलाय ना, हे बघा काय प्रश्न होता आपला. मराठवाडा विभागात कोणता जिल्हा येत नाही त्याचं उत्तर होतं वाशिम. तर वाशिम कशात येतो, मग अमरावती विभागात येतो, ठीक आहे. आणि हा आहे मराठवाडा विभाग, ठीक आहे. तर मग त्याच्यातले काय आहे, आता हे पण मी गोष्टी कशात कव्हर केलेल्या आहेत की मी कंबाईन ग्रुप बी मेन्सचे जे आदरणीय प्रवीण चोरमोले सरांच्या पुस्तकातून शिकवायचे, अजूनही ती सिरीज कंप्लीट करायची बाकी आहे माझी, तर त्याचे काही व्हिडिओ आलेले आहेत, त्याच्यात मी या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत की हे तालुके पण, हे जिल्हे पण कसे पाठ करायचे. बघा पुढचा प्रश्न, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे, तो गोदावरी नदीच्या काठावर. महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे, तर भंडारामध्ये. भारतातील पहिले मानवरहित विमान तयार करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते, तर SB तळपदे यांना, ठीक आहे. पहिले मानवरहित विमान SB तळपदे. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे, तर समुद्र किनाऱ्यासाठी, ठीक आहे. तर रायगडमध्ये आहे, बीच आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे, तर नागपूर. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे, ऑक्टोबर मार्च. नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी कोणती, तर नर्मदा नदी. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे, तर विहीर. महाराष्ट्रात दगडी कोळसाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत, चंद्रपूर. सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे, तर दापोली, रत्नागिरी. कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिसळते, तर नर्मदा नदी. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी पुन्हा वाचते. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले, तर 1 मे 1981ला, ठीक आहे. पुढे बघा, रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कुठे आहे, तर पोफळी, ठीक आहे. लक्षात ठेवा रत्नागिरी जिल्ह्यात आहे, कशाचा भाग आहे, कोयना प्रकल्पाचाच एक भाग आहे आणि काय आहे, जलविद्युत केंद्र आहे पोफळी येथे, ठीक आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभुजा गणपती मंदिर कोठे आहे, तर हेदवी. पुढे तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे, तर पश्चिम दिशेला. कोकणात कोणती वने आढळतात, तर उष्णकटिबंधीय सदाहरित. धूतपापेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे, तर राजापूर तालुक्यात आहे, कुठे, रत्नागिरी. आणि ते कोणत्या देवाचं आहे, तर लॉर्ड शिवा म्हणजे भगवान शिवजींचे. आता आयुर्वेदात काही जे मेडिसिन असतात तर त्यांच्या कंपन्या असतात, त्याची एक कंपनी आहे धूतपापेश्वर. मी जस्ट तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. बघा धूतपापेश्वर ही कंपनी आहे, चांगले असतात त्यांचे मेडिसिन. आता असं म्हणू नका की मी याची ॲड करते, स्वतः वापरतो, मला माहिती आहे, मी स्वतः डॉक्टर आहे तर मला या गोष्टी माहिती आहेत, ठीक आहे. मग आता असं म्हणू नका मग बाकीच्यांचे चांगले नसतात का, आता मोस्ट ऑफ आम्ही असं वापरतो, म्हणजे कोणत्याही गोष्टीचे 2 अर्थ नका काढू. मी काय हे तुम्हाला ट्रिक्ससाठी सांगते धूतपापेश्वरचे, ठीक आहे. बाकीच्या पण कंपन्या आहेत, पण आता याचे रिझल्ट चांगले आले मग आम्ही हे पुढे कंटिन्यू करतो, बाकीचे अजून वापरले नाही आहेत, ठीक आहे. धूतपापेश्वरवरून तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा काय सांगितलं मी धूतपापेश्वर या कंपनीवरून. धूतपापेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे, रत्नागिरी, राजापूर, ठीक आहे. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे चॅन्सलर कोण आहेत, तर राज्यपाल. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणत्या व्यक्तीने लावला, तर कनक ऋषी यांनी. सुंबरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे, तर धनगरी नृत्य. महाराष्ट्रास कोणत्या राज्याची सीमा लागून नाही, तर आंध्र प्रदेशची. बरोबर, आधी काय होतं, आंध्र प्रदेशची लागून होती, मग काय झालं, आंध्र प्रदेशचं डिव्हायडेशन झालं, तेलंगणा.
आणि आंध्र प्रदेश, मग तेलंगणाची लागून आहे आपल्याला, आंध्र प्रदेशची नाही. बघा, कोणत्या पिकासाठी बॅसिलस थुरिनजेनेसिस बीटी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते? तर कपाशी. तेल्या हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर डाळिंबाशी. हां, ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. आता कसं लक्षात ठेवणार, काही काही डाळिंब एकदम असे तेलकट तेलकट दिसतात बघा, शायनिंग असते त्याला, त्याच्यासाठी सांगती आहे, ट्रिक म्हणून सांगते आहे. त्याच्यावरून लक्षात ठेवा की त्यांची स्किन एकदमच अशी ऑइली अशी शायनी असते ना, त्याच्यावरून मग तेल असं काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा. डाळिंब. मग आता डाळिंबाचं सफरचंदासोबत कन्फ्युजन करू नका, काही काही सफरचंद पण खूप असे भडक रंगाचे असे शायनी दिसतात. तर मी काय सांगितली ही ट्रिक, तेल्या रोग कशासाठी सांगितलाय? डाळिंबासाठी सांगितलाय. ठीक आहे. महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? नैऋत्य. पुढे बघा, उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर. ब्रॉडगेज यामध्ये 2 रुळांमधील अंतर किती असते? तर 1676 mm. आता हे पण एक बघून घ्या, याच्यासाठी पण मी एक इमेज आणली आहे तुमच्यासाठी. बरं ठीक आहे, नाही आहे सध्या माझ्याकडे ती इमेज. तर त्याच्यात काय दिलं होतं की ब्रॉडगेज, मीटर गेज, नॅरो गेज याचे अंतर दिले होते आणि ते किती फूट इंच याच्यात येतं ते पण कॅल्क्युलेट करून दिलं होतं. अशी ती इमेज होती, पण नाही आहे माझ्याकडे आता. ब्रॉडगेज यामध्ये 2 रुळांमधील अंतर किती असते? 1676 mm. औंढ्या नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली. पुढे बघा, गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? बेलापूर. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला? आपेगाव, छत्रपती संभाजीनगर. कधी? 1275 साली. ठीक आहे. पुढे बघा, कालिदासाने मेघदूत काव्य कोठे लिहिले? रामटेक येथे. कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. आता हे पण लक्षात ठेवा, कोराडी नेमकं काय आहे? तर औष्णिक वीज केंद्र आहे. ठीक आहे, आणि नागपूरमध्ये आहे. भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात. शिवाजी विद्यापीठ कोठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यात. भारताचे 0 मैल कोठे आहे? नागपूरमध्ये. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर चिखलदरा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर येथे. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर गडचिरोली. पुढे बघा, समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मुंबई, नागपूर. किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? कांदळवन किंवा दलदली वृक्ष. कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? तर तेरेखोल. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते? प्रवाशांच्या सेवेसाठी. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली? तर पुणे अहमदनगर. कृष्णा व डॅश डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर वारणा. ठीक आहे. आता हे बघा, मला तुम्हाला काय दाखवायचं आहे, कारण याच्यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत सरळ सेवेला, म्हणून मग मी तुम्हाला ती इमेज दाखवून देते पुन्हा. आपण ऑलरेडी बघितलं आहे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्या. ठीक आहे. बघा, ही इमेज कसली आहे आणि ते समजून घ्या. माझा जो व्हिडिओ आहे कृष्णा नदी आणि कृष्णा नदी खोऱ्यातील संगमस्थळे, माझा हा एक 4-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ती ही इमेज आहे, मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला दाखवते आहे. आता त्यांनी विचारलं काय? कृष्णा आणि वारणा. थांबा, आपण प्रश्न बघू आधी. कृष्णा व डॅश डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. मग कुठे झाला आहे? कृष्णा आणि वारणा या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. हरिपुरा. मग मी इथे ट्रिक काय केलेली आहे? कृष्णाने हरीला चांगले वरण दिले. कृष्णाने वरून कृष्णा नदी, हरीला वरून हरिपुरा हे ठिकाण, सांगलीवरून म्हणजे चांगलेवरून सांगली लक्षात ठेवा, वरण वरून वारणा नदी. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि यापूर्वी येऊन गेलेले प्रश्न कोणते होते बघा? कृष्णा कोयना कराड याच्यावर आलेला, नंतर कृष्णा वेण्णा माहुली याच्यावर पण येऊन गेलेला आहे. म्हणून ही इमेज तुमच्या परिचित असेल, कारण मी आत्ताच नाही यापूर्वी पण दाखवली आहे ही इमेज. चला आपण पुढच्या व्हिडिओकडे प्रश्नाकडे वळूया. महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर औरंगाबाद महामार्गाचा क्रमांक कोणता?
207 207 ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती? तर नर्मदा. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? तर उत्तर महाराष्ट्र. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर वैनगंगा. ठीक आहे, वैनगंगा. दक्षिण महाराष्ट्रातील कोणते माग व यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? इचलकरंजी, कोल्हापूर येथे. मुंबई हाय बॉम्बे हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर पेट्रोलियम. पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? ठिबक सिंचन. सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला? तर रत्नागिरी. आता हे कसं पाठ केलंय? तर रत्नसिंधू रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांपासून सुरू झाला. तर मुंबई, ठाणे. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर नागपूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर जायकवाडी. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर. रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर. पुढे बघा, चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? इंद्रावती. ऑलरेडी इंद्रावती नदीवर प्रश्न येऊन गेलेला आहे. इंद्रावती नदी मी तुम्हाला दाखवून ते सगळं वाचून दाखवलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे, त्याच्यात पण याचा उल्लेख होता. इंद्रावती नदी. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? इंद्रावती. विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या 2 प्रशासकीय विभागांचा समावेश होतो? तर बघा, नागपूर आणि अमरावती. आता आपण पुन्हा मॅपवर येऊया, म्हणजे मग तुम्हाला कळेल की विदर्भात कोणाचा समावेश करतो? नागपूर आणि अमरावती. ठीक आहे, मग त्याच्यातही आपण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असं म्हणू शकतो. हे बघा, हा आहे नागपूर आणि हा आहे अमरावती. ठीक आहे, आणि ह्या दोघांना मिळून विदर्भ आपण म्हणतो. ठीक आहे. विदर्भ म्हणून गणला जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या 2 प्रशासकीय विभागांचा समावेश होतो? नागपूर, अमरावती. नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे? तर नाग नदीवर. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे? तर बुटिबोरी, नागपूर. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसले आहे? तर वेस्ट बेंगॉल, दामोदर खोरे. ठीक आहे. आता राणीगंज, मिशन राणीगंज पिक्चरवर पण मी बोलली तुमच्याशी एका व्हिडिओमध्ये की मी त्या पिक्चरमधून काय शिकले. पुढे बघा, ॲल्युमिनियम डॅश डॅश खनिजापासून मिळवले जाते? तर बॉक्साईट. हा प्रश्न पुन्हा बघा, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसले आहे? तर दामोदर खोरे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये. ॲल्युमिनियम डॅश डॅश खनिजापासून मिळवले जाते? तर बॉक्साईट. पुढे बघा, कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर तो किल्ला आहे रायगड जिल्ह्यात. शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1962. दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? तर तारापूर, जे कुठे आहे? पालघर जिल्ह्यात आहे. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे? तर भीमा नदीच्या किनाऱ्यावर. वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो? हायग्रोमीटरचा. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प अकोल्यामध्ये आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. पारस नावाचा मुलगा अकेला, असं ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवा. अकेलावरून अकोला आणि पारसवरून पारस औष्णिक विद्युत केंद्र. नंतर महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर आहे साल्हेर. आणि हे साल्हेरला उद्देशून इथे नाशिक बागलाण लिहिलेलं आहे मी. ठीक आहे, वरती गेलं आहे लिहिण्यात, पण इथे लिहिलं आहे. होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर नांदेड तालुक्यात. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वाशिम जिल्ह्यात आहे. अडाण धरण वाशिम जिल्ह्यात आहे, अडाण रिव्हरवर, अडाण नदीवर. ठीक आहे. पुढे बघा, सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर द्राक्ष. सोनाका, द्राक्ष. महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना भिडलेली आहे? कोणत्या राज्यांचा 6 राज्यात समावेश होत नाही? तर आंध्र प्रदेश. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे? तर तुर्भे, ठाणे या ठिकाणी. डॅश डॅश ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगामध्ये बहुसंख्येने राहते? तर कोणती? कोरकू.
महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? मराठवाडा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे कंप्लीट होतो. आणि एक शेवटचं सांगते, मी जे काही तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत गाईड करत असते, आज पण जे सिलेबसचं सांगितलं हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे, हे तुम्ही स्वतःच्या रिस्कवर करा. तुम्हाला आवडलं, त्याच्यातून काही घ्यावं असं वाटलं तर घ्या, नाहीतर तुमच्या पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करा. जस्ट मी माझे एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगण्याचा उद्देश इतकाच असतो की ते तुम्हाला खरं वाटावं, तुम्ही ते गांभीर्याने घ्यावं. कारण जर आपल्या डोळ्या देखत कोणीतरी असं असेल तर आपल्याला वाटतं अरे हे करू शकतं तर आपण का नाही करू शकत, कोणीतरी इतक्या परिस्थितीवर मात करतं तर आपण का नाही करू शकत. तर मला एवढंच असतं सांगायचं, आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगत असते. ठीक आहे, तर मग ज्यांना खरंच काही वाटत असेल हे आपल्यासाठी लागू पडू शकतं, हे आपण केलं पाहिजे, तर सिन्सिअरली घ्या. नसेल वाटत तर खरंच मनातून काढून टाका, ऐकून सोडून द्या. आणि ज्या मार्गाने तुम्हाला योग्य वाटत असेल ते तुम्ही त्या मार्गाने त्या गोष्टीचा अवलंब करा. अल्टिमेट आपलं एकमेव ध्येय काय आहे की तुम्हाला पोस्ट मिळणं, एवढंच आपलं ध्येय आहे. मग माझं चॅनल फॉलो करा किंवा दुसरं कोणाचं करा, पण पोस्ट मिळवा बाळांनो. ठीक आहे, आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.